जास्त गेली पाहिजे आता संध्याकाळी. असं तुकोबाराय म्हणतात म्हणून तर आपण पाडत झालो ना. काय करा हे ऐकलं सर्व. ऐकली कीर्ती संताच्या वचनी, ऐकलं मग झालो पागल, मग भ्यालो, मग गेलो देवाकडे. मग त्याला म्हटलं थोडं आता कुठे घालू नको, मला घालू नको पुन्हा. तुम्हाला खरं सांगू, मनुष्य देहात सुद्धा यायचं नसते. चुकीचं आहे, या देहात सुद्धा यायचा नाही. काही मजा नाही. विठ्ठल असंच करायचं. जन्म नाही रे अनिक, जन्म मरणाच्या चुकतील खेपा. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुम्ही भाग्यवान माणसा, तुम्हाला ऐका वाटते. गावातले कित्येक लोक मरायला लागले, पंढरी नाही पाहिली. बरोबर, हजार माणसात आमच्या गावात सुद्धा त्यांनी कधी कीर्तन नाही ऐकलं. तुमचं पुण्य आहे या वाटते तुम्हाला. मला सांगा, जर पुढील जन्मात सत्संग भेटला नाही, चांगला ऐकायला भेटत, मग काय होणार आहे? काय होणार आहे? या जन्मात तर नको आता मला तुझ्यापाशी असं म्हणायचं. जन्म मनुष्य देव सुद्धा मागायचं. काय खरं आहे? काय किती दिवस सुख आहे? आणि काय सुखाचं ते आगमन पाहिजे सुख आहे. किती मोठं काय सुख आहे? दिसायला फक्त सुख आहे. नवरा बायको या घरचे फडायचे, त्या घरचे हसायचे. ही बाई मोठी नवऱ्याला तुम्ही सारखे भांडता, आपण सारखे भांडत राहतो. ते कसे हसतात पाहत. नवरा गेला त्याच्याकडे, पाटील आम्ही सारखे भांडतो म्हणे. मग तुम्ही हसत राहता म्हणे. हा कसं काय? थोडं सांगू, खाली बसा म्हणे. काय सांगतो? खाली बसा. का हे पहा, माझी बायको स्वयंपाक करते, मग चपात्या लागते, मग मला कुचक काचक बोलायची सवय आहे. मग मी तिला बोलतो त्या बापावरून, इंग्रजीवरून. मग ती रागावली का मला लाटणं फेकून मारते. गेलं लाटणं समजलं ना. आणि मी काय करतो, हुकवतो. हुकवलं का मी असतो कसं हुकविलं. आणि कधी कधी लक्ष ठेवून अशी मारते ती, दोन्ही पायावर फटाल फटाल. मग ती बस हसते, कसा बसला भंका. असं नाही सारा हसणार. काय चांगला आहे का? हो, मी सांगतो तुम्हाला. हो, आज याच्याकडे मुक्काम होता. 60 लाख पॅकेज आहे त्याला. 60 लाख 12 महिन्याचं. 12 बनचं घरची व्यवस्था पाहाल. गणपती बाप्पाला माहिती. विठ्ठल नको इथे का? मनुष्य देहातला जीव हा सुद्धा कोणी जन्माला नाही पाहिजे. आता तुकोबाराय म्हटले, इतर देहांना पाप पुण्य नाही का? त्याला भोगायचं आहे, फक्त त्याला पुण्य करायचं नाही. मनुष्य देहातला जीव कर्मभूमीतला आहे, त्याने चांगलं कर्म करायचं. केले होते याची चांगलं कर्म करू, अवघे विठोबाच्या अशी ताकद आहे या देहामध्ये. पण मनुष्य देहातल्या जीवाला उपदेश आहे. मग तरी ज्ञानोबारायांनी भुंगामध्ये कशाला घेतला? काय कारण आहे? त्यांना माहित आहे, सांगायचं नाही, लिहून ठेवलं. वेदत्रयाची या पाहना नाही अन्यत्र लागू अर्जुना. मनुष्य वाचून विषय नाही. वेद हे फक्त माणसा करता, माळ माणसा करता, गंध माणसा करता, पूजा माणसा करता, महाराज माणसा करता, दान माणसा करता, दक्षिणा माणसा करता, अहेर माणसा करता, लोकागण माणसा करता, चंद्रभागा माणसा करता, गंगा माणसा करता, तीर्थयात्रा माणसा करता. तर सारं माणसा करता हे जर लिहून लिहिलं, भुंग्याला का सांगलं काय कारण आहे?